नमस्कार. जेएम डिजिटलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जेएम डिजिटल हा एक असा विशेष प्लॅटफॉर्म जिथे आपण त्या काळातल्या महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करणार आहोत आणि तुम्हाला डिजिटलमध्ये घडणाऱ्या अनेक नव्या घटनांशी परिचय करून देणार आहोत. आपल्यासोबत आमदार अमित बोरखेजी आहेत. नमस्कार. नमस्कार. आपलं स्वागत जय महाराष्ट्राच्या या विशेष पेशकशमध्ये. कोणत्या कारणाने तुमची निवड आमदारकीच्यासाठी झाली? एकतर कोणत्या कारणाने पेक्षा भारतीय जनता पार्टी हा असा एक पक्ष आहे की जो तळागाळातल्या वंचित आणि सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थानं न्याय देतो. त्यामुळे भारतीय जनता पार्टीने गेल्या 15 वर्षापासूनचं असलेलं माझं भारतीय जनता पार्टीतलं काम असेल आणि एक मागासवर्गीय समाजात महाराष्ट्रात असलेली पोकळी असू शकते, तो एक विषय असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्राच्या इतिहासात आजतागायत मातंग समाजाला कुठल्याही पक्षानं विधान परिषद किंवा राज्यसभा दिलेली नाही आहे. म्हणजे काँग्रेस पण एवढे वर्ष काम करते आणि मागासवर्गीय जनतेबरोबर आम्ही आहोत किंवा अनेक गोष्टी ते बोलतात, पण त्यांना कधीही सुचलं नाही की एक हाच मुद्दा मला विचारायचा आहे. तुम्ही एका बाजूला हा उल्लेख करताय की मागासवर्गीय समाजाला न्याय मिळाला नाही आणि दुसऱ्या बाजूला असंही म्हणता आहात की मातंग समाजाला तर कधीच प्रतिनिधित्व इतर कोणाकडून मिळालं नाही. हा नक्की भेद काय आहे? कारण आम्ही आजवर ऐकत आलो की अमुक एक माणूस दलितांचा नेता आहे म्हणून त्याला प्रतिनिधित्व मिळालं. मग हा दलितांचा नेता असूनही प्रतिनिधित्व करत असतो पण मातंगांचा तो नेता नसतो, हा काय प्रकार आहे? कुठल्याही ज्यावेळेस एखादा पक्ष एखाद्या माणसाला, एखाद्या कार्यकर्त्याला ताकद देतो आणि मग त्या ताकदीचा उपयोग त्यांनी समाजासाठी तर केलाच पाहिजे, सगळ्या समाजासाठी आणि स्वतःच्या समाजासाठी पण केलाच पाहिजे. आणि म्हणूनच तो पक्ष त्या उमेदवाराला, त्या कार्यकर्त्याला निवडत असतो. मग मातंग समाज हा महाराष्ट्रातील SC समुदायातील 2 नंबरचा लोकसंख्येच्या दृष्टीने समाज आहे, हिंदू असलेला समाज आहे. आणि अनेक वर्षापासून मातंग समाजाच्या चळवळी आणि सगळ्या गोष्टी या महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत. पण भारतीय जनता पार्टीने एक माझी त्या ठिकाणी निवड केली. त्यातला मातंग हा विषय नक्की असेलच, परंतु मी फक्त मातंग समाजाचं नेतृत्व करावं म्हणून नाही, तर महाराष्ट्रात 59 जाती येतात आणि या 59 जातीचं काम करण्यासाठी म्हणून माझी निवड भारतीय जनता पार्टीने नक्की केली आहे. बरं, पण आता यातला जो भेद आहे तो जरा थोडासा खुलून विचारावासा मला वाटतो. तो असा आहे की शेड्यूल्ड कास्ट म्हणजे अनुसूचित जाती यांच्या अंतर्गत जे पूर्वीचे महार, आताचे नवबौद्ध, यांनाच सर्वाधिक नेतृत्व मिळत गेलं का? आणि पर्यायानं ज्या इतर जाती आहेत ज्यांना आता मातंग असंही संबोधलं जातं, चर्मकारांचा उल्लेख त्यामध्ये होतो, या सर्व जातींना तेवढं प्रतिनिधित्व मिळालं नाही का? नाही, असं नाही म्हणता येणार. जर आपण खरं पाहिलं गेलं तर सर्व स्तरावर नेतृत्व मिळालं होतं. चर्मकार असतील, बौद्ध असतील किंवा अगदी मातंग समाजाचे आमचे विधानसभेलाही निवडून गेलेले आहेत. जी. त्यामुळे भेद हा असा प्रश्न नाही आहे. इथे प्रश्न आहे राज्यसभा किंवा सगळ्यांना कल्पना आहे की विधान परिषद ही बुद्धिजीवी लोकांसाठी म्हटली जाते. तिथे चर्चा जास्त होते, त्या ठिकाणी जास्तीत जास्त अभ्यासू होतकरी लोक येतात. मग माझ्या मनात हा प्रश्न आहे की मग आत्तापर्यंत आमच्या समाजामध्ये की होतकरू लोक नव्हती का? मग इतर पक्षांनी का डावललं, जे भारतीय जनता पार्टीने करून दाखवलं. त्यामुळे मला भारतीय जनता पार्टीचा अभिमान आहे. नाही, पण आता भारतीय जनता पार्टीनं मातंग समाजाला प्रतिनिधित्व तुमच्या निमित्तानं दिलं असताना इतर समाजांना, खास करून नवबौद्धांच्या पलीकडे, महारांच्या पलीकडे जाऊन आपण नेतृत्वाची संधी इतर समुदायाला द्यावी असं का वाटलं नसेल? त्यांना मातंगांचा नेता मिळालाच नसेल कोणी, म्हणून झालं असेल? तुम्ही आत्ता म्हणताय? हा, आत्ता, याच्या आधीही अगदी. नाही, असं नाही म्हणता येणार. कारण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की विधानसभेला आमचे अनेक सुनील कांबळे असतील, दिलीप कांबळे असतील किंवा अनेक नेते, ढोबळे सर असतील, हे होऊन गेलेत ना. आणि आत्ता मातंग समाज स्पेसिफिक म्हणण्यापेक्षा अनुसूचित मधल्या अनेकांना त्यांनी संधी दिली आहे. आणि आत्ता मला संधी दिली आहे याचं कारण 1% किंवा आपण म्हणूयात काहीसा टक्का मातंग असेल, परंतु तुम्ही लक्षात घ्या की माझ्याबरोबर ज्यांना विधान परिषद दिली
एज फॅक्टर त्यांनी नक्की पाहिला आहे. जी. माझ्याबरोबर माझे मित्र योगेश शेळेकर असतील, ते यंग आहेत, पंकजाताई, आम्ही सगळे, परिणयजी फुगे ते पण 45, 46 आहेत. त्यामुळे एज फॅक्टर नक्की पाहिला. एज फॅक्टर बघण्याच्या दृष्टीने हेही कारण असू शकतं की पुढच्या दृष्टीने आणखी आम्हाला 6 वर्षात पक्षीय संघटना असेल, त्या समाजाचं नेतृत्व करण्याची संधी. कारण काय होतं की विशिष्ट एजला विधान परिषद दिल्यानंतर त्या एजप्रमाणे माणूस तेवढा पळू शकत नाही. हा एक फॅक्टर नक्की बघितला असावा आणि त्यातलं कामाचं सातत्य बघितलं असावं. त्यामुळे मला भेदभाव असा अगदी आपण त्या जातीचा मुद्दा सोडू, पण मला हा दुसरा मुद्दा तुमचा जास्त आवडला की एज फॅक्टर फार महत्वाचा आहे. सर्वसाधारणपणे भारतीय जनता पार्टीची आत्ता जर दुसरी फळी पाहिली तर ती 50शीतली आहे. आणि केवळ ती राज्यात 50शीची नाहीये, तर ती देश पातळीवर सुद्धा 50शीतलीच आहे. तर भारतीय जनता पार्टी ठरवून पुढच्या 25 वर्षांसाठीचे नेते आता घडवतीये का, तुमच्यासारख्या तरुणांना संधी देऊन? नाही, अगदी म्हणजे मी सिनियर लोकांविषयी मला आदर आहे, कायमस्वरूपी आदर आहे की अनेक लोकांना संधी मिळालीच पाहिजे. ती कमी प्रमाणात एक वयानंतर काही लोकांना मिळते, काहींना लवकर मिळते. पण आत्ताचं जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं स्टॅटिस्टिक जर पाहिलं, खास करून ह्या विधान परिषदेमधलं, तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये मग प्रत्येक फॅक्टरमध्ये काम करत असताना यूथ म्हणून एक युवा चेहरे म्हणून आता आम्हाला सगळ्यांना संधी दिली आहे. आणि येणाऱ्या भवितव्याचं, म्हणजे भारतीय जनता पार्टीचं पुढे जे भवितव्य असणार आहे 20-25 वर्षातलं, ते आणखी स्ट्रॉंग व्हावं आणि एक चांगला संदेश गेला. कारण आत्ता महाराष्ट्रातनं एवढे चांगले आम्हाला रिस्पॉन्स आला. आज गल्लोगल्ली महाराष्ट्रभर मला बोलवलं जातं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी जरी एका विशिष्ट समाजाचं प्रतिनिधित्व करत असलो तरी पण मला सर्व स्तरातनं मला आत्ता महाराष्ट्रातनं मला बोलवत आहेत, सत्कार होत आहेत. पुण्यात अनेक ठिकाणी सत्कार झाले, पंढरपुरात झाले, सोलापुरात झाले. फक्त मातंग समाजच नाही, मला चर्मकार समाजाने बोलवलं, मराठा समाजांनी खूप मोठा सत्कार केला, ओबीसी मेळाव्यात मला बोलवलं गेलं. पण ह्याच्यामधला सगळ्यात मोठा फॅक्टर हा यूथ मला दिसला. कारण आत्ता माझ्याकडे येणारे लोक, भेटणारे, बुके घेऊन येणारे, फोटो काढणारे, हे सगळे यूथ आहे. मग तुम्हाला असं वाटतं की या सगळ्याचा फायदा पक्षाला होतोय? कारण त्या निमित्तानं युवकांना एक आशा निर्माण होते की होय, या पक्षामध्ये आपल्याला संधी मिळू शकते. 100% आशा निर्माण होते. कारण कित्येक ठिकाणी माझ्या आधी ज्यावेळेस भाषणाच्या आधी बोललं जातं की भारतीय जनता पार्टी हा खऱ्या अर्थाने एक युवकाला संधी दिली आहे, म्हणून आम्हालाही त्याचा खूप आनंद आहे, हे बोललं जातं. आणि येणाऱ्या काळामध्ये हा एक चेंज म्हणजे, आणि तो समाजात ऑलरेडी मेसेज गेला आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये जरी विविध वेगवेगळ्या समाजातील लोक असतील तरी एक यूथ त्यांनी ह्या वयामध्ये ह्या सगळ्यांना विधान परिषद दिली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये यूथ हा जास्तीत जास्त अट्रॅक्ट भारतीय जनता पार्टी. पण माझा एक निरीक्षणाचा भाग आता मी मांडू इच्छितो. आणि होतं असं की बऱ्याचदा ज्यांना सामाजिक प्रतिनिधित्व, सामाजिक न्याय यासाठी संधी मिळते, ती माणसं वर्ष दीड वर्षामध्ये कुटुंबापुरती मर्यादित होऊन जातात. आणि मग पक्ष ज्या पद्धतीनं समाज आणि समाजाच्या पलीकडे जाऊन त्यांच्याकडून माणसांना जोडलं जाण्याची अपेक्षा करत असतो, ते होत नाही. हे तुमच्याकडून होणार नाही, म्हणून तुम्ही काय करणार? नाही, एकतर मी परत तेच सांगतो की प्रत्येकाचं वय एक उमेदीचं वय असतं आणि त्या उमेदीच्या वयामध्ये जर आपल्याला काही गोष्टी मिळाल्या तर आपण डबल प्रेरणेने ते काम करतो आणि आणखी अचिव्हमेंट आपण त्याच्यात वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. त्यामुळे माझ्या बाबतीत 100% हे होणार नाही. त्याचं कारण मी स्वतः अत्यंत एका गरीब कुटुंबातनं मी आलेलो आहे. मी स्वतः पेपर विक्रेता होतो, माझे वडील वॉचमन होते आणि त्या लोकांचं दुःख मी पाहिलेलं आहे. त्या लोकांना म्हणजे गरिबी काय असते आणि गरिबीमुळं काय काय गोष्टी अवहेलना होतात किंवा त्यामुळे मला खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या त्या समाजासाठी काम करायचं आहे. तुमची आई काय करते? माझी आई बालवाडी शिक्षक होती, म्हणजे ती रिटायर्ड नंतर झाली. आणि आईचे वडील पोतराज होते. माझे आजोबा आमचे केरसुनी विणणं वगैरे ते काम करायचं, बुरडांचं काम करायचं. हां, म्हणजे ते पारंपरिक जे आमचं काम आहे केरसुनीचं ते करायचं. त्यामुळं ह्याच्यामध्ये मी वावरलेलो आहे. मी स्वतः डफ वाजवलेला आहे. त्यामुळं मला ज्यावेळेस महामंडळ मिळालं, महामंडळ मला साधारण 3.5 महिने मिळालं ज्यावेळेस माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. पण त्याच्या आधी 9 वर्ष त्या घोटाळ्यामध्ये महामंडळ बंद होतं. बिलकुल. मला अत्यंत वाईट वाटलं. जवळजवळ 8 वर्ष, म्हणजे 300 कोटीचं बजेट असलेलं महामंडळ 8 वर्ष बंद होतं. 2400 कोटी रुपये त्या गरिबांकडे गेले असते, त्यातले कामधंदे उभे राहिले असते आणि त्यातनं एक फॅमिली सेट झाली असती.
पण हे बंद झालेल्या महामंडळामुळे किती परिवारांचं नुकसान झालंय. आताच्या घडीला ज्या वेळेला तुम्ही परिषदेपर्यंत पोहोचलेले आहात आणि महामंडळ आता सुस्थितीत सुरू आहे, तर मला असतं तुमच्याकडून 2 उदाहरणं हवी आहेत आणि तुम्ही ती तुमच्या समाजापर्यंत अनुभवाच्या माध्यमातून सांगावीत की तुमच्या समाजातले नवे उद्योजक घडावेत यासाठी कोणती 2 पावलं तुम्हाला तातडीनं टाकायची आहेत. मला तर 1-2 गोष्टींसाठी मी पुन्हा एकदा सांगतो की मी स्पेसिफिक मातंग समाजाचा जरी असलो तरी मला 59 जातींसाठी काम करायचं आणि 59व्या जातीपासून काम करायचं. म्हणजे मी ती अगदी बुरुड असेल किंवा मादिगा असेल की अत्यंत अल्प, त्यांना अजून आरक्षण काय हे माहीत नाही आणि खूप कमी आहेत. म्हणजे 59 जातींमध्ये आपल्याला काही जातीच माहिती असतात. त्यासाठी मला सगळ्यात महत्त्वाचा मी प्रयत्न हा करणार आहे की एकतर आमच्या समाजामध्ये पण इतर समाजामध्ये पण अधिकारी MPSC UPSCचे अधिकारी बिलकुलच नाही आहेत. म्हणजे आमच्याकडे पण अजून IAS एकही अधिकारी झालेले नाही. मग त्याची कारणं शोधणं. मग त्यासाठी माझा एक प्रयत्न असा असेल की पहिल्यांदा 200 मुलांची बॅच जी ग्रॅज्युएट आहे, ज्यांना 80% जास्त गुण आहेत, अशा 200 मुलांची बॅच UPSCसाठी दिल्ली या ठिकाणी पाठवणं. निदान 3 वर्षात त्यातले 2 जरी झाले तरी तो आमच्या समाजाचा बहुमान असेल. आणि दुसरा राहिला प्रश्न व्यावसायिक दृष्टिकोनातनं. व्यावसायिक दृष्टिकोनातनं आज मराठा महामंडळ किंवा इतर महामंडळ आहे, त्या महामंडळांमध्ये महात्मा फुले महामंडळ असेल, 15 लाख रुपये 10 लाख रुपये थेट योजना चालू आहे. 2-3 लाखात काहीच होत नाही. तर ही योजना आमच्या महामंडळात चालू केल्यानंतर 15 लाखात चांगला व्यवसाय सेट होऊ शकतो. मग व्यावसायिक दृष्टीने साधारण आपल्याकडे म्हणजे खास करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये जर तुम्ही स्लममध्ये गेला तर ड्रॉपआउट विद्यार्थ्यांचं प्रमाण खूप कमी आहे. याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. ते लक्ष मी नक्की घालणार आहे. कारण 7वी 8वी 9वीला घरातल्या परिस्थितीमुळं मुलं शाळा सोडतात. कुणी रिक्षा चालवतं, कुणी गुंडगिरीकडे जातं. मग अशा ड्रॉपआउट विद्यार्थ्यांना आपण नेमकं कुठला प्रशिक्षण दिलं किंवा अशा ड्रॉपआउट विद्यार्थ्यांना आपण 10वी 12वी क्लिअर करून त्यांना जर व्यावसायिकदृष्ट्या उभं केलं त्याचा फायदा होऊ शकतो. अशा ड्रॉपआउट विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं व्यावसायिककडे वळवणं आणि MPSC UPSCकडे ग्रॅज्युएट मुलांना प्रवृत्त करणं हे माझं पहिलं काम असेल. त्यांना थोडक्यात तुम्ही एका बाजूला सक्षम रोजगार आणि दुसऱ्या बाजूला स्वयंरोजगार या दोन्हीसाठी प्रोत्साहन देता आहात. मला आता एक ताज्या घडामोडीच्या दृष्टीनं तुम्हाला बोलता करायचं आणि तो विषय आहे सुप्रीम कोर्टाच्या अगदी आत्ता आलेल्या निकालाचा. सर्वोच्च न्यायालय असं म्हणायला लागलेलं आहे किंबहुना त्यांनी तसा तो आदेशही दिलेला आहे की कोट्यात कोटा आता असला पाहिजे आणि तशा उपवर्गीकरणाचे अधिकार राज्य सरकारांना मिळाले पाहिजेत. काही वरिष्ठ वकिलांनी त्याचा विरोध पण केला. तुम्हाला वैयक्तिकरित्या या कोट्यात कोटा असण्याचा काही नफा नुकसान दिसतंय का, जाणवतंय का? नाही, मी ह्याच्या आधी पण मी सांगितलं की ह्याचं मी म्हणजे खऱ्या अर्थानं स्वागत करतो. कारण हा कोट्यात कोटा तुम्ही जो शब्दप्रयोग वापरला आहे त्याला आम्ही अबकड आरक्षण म्हणतो, ही आत्ताची लढाई नाही आहे. ही 20 वर्षापासूनची लढाई आहे. तुम्ही जर पाहिलं की पंजाबमध्ये ही 2011 मध्ये ही केस दाखल झाली होती, पंजाब वर्सेस देवेंद्र सिंग. बिलकुल. आणि ती वाल्मिकी समाजासाठी ती घडली गेली. मग एखाद्या जर विशिष्ट जमातीमध्ये जातीमध्ये एखादा मुलगा खूप शिकला असेल आणि त्यामुळे त्याचा परिवार सेट झाला असेल तर त्यांनी आरक्षण घेऊ नये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, कारण तो सक्षम झाला आहे. मग त्या आरक्षणामध्ये जे वंचित आहेत त्यांनी ते आरक्षण घ्यावं. मी स्वतः माझ्या मुलीचं ज्यावेळेस RT-मधनं कास्टमुळे नंबर लागला, मी त्या शाळेत सांगितलं की माझ्या मुलीला RT-तनं ॲडमिशन नको, मी सक्षम आहे. मी माझ्या मुलीला RT-तनं काढलं आणि मी रेग्युलर टाकलं. RT-ची जागा खाली झाली म्हणजे तिथे जो असक्षम आहे इकॉनॉमिकली तो सेट झाला, गरजवंत. हेच अबकड आरक्षण आहे. म्हणजे आपल्या आरक्षणामधनं जे सक्षम झालेत ना त्याच्यातनं अबकड आरक्षणातनं जे गरजवंत इतर जातीतली लोक आहेत किंवा आपल्याच जातीतली जी सक्षम आहेत ती बाजूला सारून असक्षम लोक आतमध्ये आणणं. पण यातलाच मुद्दा आक्षेपाचा असा आहे की शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातींच्या अंतर्गत क्रीमी लेअरची निर्मिती ही अनेकांना पटतच नाहीये. त्यांच्या मानसिकतेतला बदल कसा घडेल? मानसिकतेतला बदल ह्याचमुळे घडेल की म्हणजे बघा, शाहू महाराजांचं पण एक उदाहरण होतं. शाहू महाराजांनी सगळ्यात आधी पहिलं आरक्षण दिलं. 50% त्यांनी त्यावेळेस आरक्षण दिलं. त्यावेळेस कुणीतरी त्यांना विचारलं हे आरक्षण कशासाठी? त्यावेळेस ते नेमके तबेल्यामध्ये घोड्यांना चारा देत होते. त्यावेळेस त्यांनी चारा देत असताना सगळे घोडे सोडा म्हटले आणि तो चारामध्ये नेऊन ठेवला. त्यावेळेस तिथला जो सक्षम घोडा आहे तो पळाला आणि त्यांनी सगळा चारा खाल्ला आणि जे वीक घोडे होते त्यांना तो खाऊ दिला नाही. त्यांनी सांगितलं की हा
सक्षम आहे म्हणून त्यांनी खाल्ला, इतरांना पण तो मिळाला पाहिजे. म्हणून क्रीमी लेअरचं तुम्ही म्हणताय की हा विषय असाच आहे की ज्या ज्या वेळेस असक्षम लोक, जे गरीब लोक आहेत, त्यांना हे क्रिमिनलचा फायदा होईल, त्यावेळेस ह्या सगळ्यांना कळेल की क्रिमिनलचा उपयोग किती चांगला आहे. मला असं वाटतं की आज त्याचं म्हणजे मी स्वतः आज अनुसूचित जातीचं प्रतिनिधित्व करतो. माझ्याकडे स्वतःकडे आज चर्मकार समाज असेल, अंगारुडी समाज असेल, मातंग समाज असेल, अनेकांनी मला येऊन, माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत जेव्हा आम्ही खूप आनंदी आहोत, आम्हाला हे मिळालंय आणि सगळे खुश आहेत. त्यामुळं याच्यात काही गैर असण्याचं मला काही ह्या निर्णयात काही वाटत नाही. तुम्ही आता विधान परिषदेची शपथ नुकतीच घेतली आणि योगायोगानं तुमचं येणारं पहिलं अधिवेशन हे नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन असणार. तर तुमच्या लेखी कोणाचं सरकार येणार आहे? 100% भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार येणार. चित्र नाहीये तसं. हे चित्र बघा, लोकसभेचं चित्र नक्कीच वेगळं होतं, पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या की आज महायुतीमध्ये अनेक दिसताना लोकसभेला जरी वेगळा परिणाम दिसला असला तरी आत्ता महायुतीच्या सरकारमध्ये अनेक अशा गोष्टी घडलेल्या आहेत की खऱ्या अर्थानं अजितदादा पवार असतील, एकनाथ शिंदे असतील किंवा माननीय देवेंद्रजी फडणवीस सर असतील, हे ग्राउंड लेवलला काम करतात. मला सांगा, आतापर्यंत कुठले मुख्यमंत्री, कुठले उपमुख्यमंत्री पब्लिकमध्ये दिसले? नाही, पण कसं असतं, ग्राउंड लेवलला तुम्ही काम करता लाख वेळाला ठीक आहे, हो, पण जेव्हा हवा चालते आणि त्यात सुद्धा लोकांनी मनानं काही ठरवलेलं असतं तेव्हा केलेलं सगळं काम धुवून जातं. दुर्दैवानं हा अनुभव आपल्या गाठीशी आहे. नरेंद्र मोदींनी काय कमी काम केलं, पण 240 वर येऊन थांबले, लोकांनी बहुमत सुद्धा दिलं नाही त्यांना. नाही, ह्या गोष्टीत अनेक कारण आहेत. त्यातलं नेरेटिव्ह सेटिंग हे मोठं कारण आहे. कारण संविधानाविषय ह्या मागच्या यांनी एवढा वाईटरित्या चालवला आहे जो नव्हताच. मग त्याला नक्कीच आम्ही लोक कमी पडलो, भारतीय जनता पार्टी कमी पडली, किंवा आमचे काही नेते मंडळी की त्यांच्या काही चुकीच्या भाषणांमुळं ते कमी पडलं. याची काळजी आत्ता आम्ही सगळे घेणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आत्ता अनेक गोष्टी आहेत की जसं काय मुलींसाठी मोफत शिक्षण आहे, आत्तापर्यंत कुणी केलं नव्हतं. आज आमच्याकडं आनंद आहे. RTची स्थापना आज झाली. आमच्या अनेक मंडळी त्या RTच्या माध्यमातून MPSC UPSC करणार आहेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाचं काम असेल, लंडनमधलं घराचं काम असेल, हे भारतीय जनता पार्टीने केलंय. तुम्हाला असं वाटतं की 2.5 वर्षात जे काही तुमच्या सरकारनं महायुतीनं केलं त्या सगळ्यामुळे तुम्ही परत निवडून येऊ शकाल? 100% त्यामुळे. पण समोरच्या बाजूला जी तयारी चाललेली आहे ती पाहता विद्यमान सरकारच्या समोरची परत सत्तेत येण्याची आव्हानं अधिक बिकट होताना दिसतात. आव्हानं जरी बिकट होत असली तरी आता ज्या स्ट्रॅटेजीज आणि ज्या गोष्टी लोकांना आवडणाऱ्या चाललेल्या आहेत त्याचा फायदा नक्की होईल. लाडकी बहीण योजना तुम्ही बघता, एवढा मोठा रिस्पॉन्स आहे. विरोधक टीकाच करणार त्याच्यावर, पण आज रिस्पॉन्स येण्याचं कारण काय की त्यांना त्या सगळ्या गोष्टी पडतात म्हणून एवढा रिस्पॉन्स येतो. याचा एक दुसरा काउंटर आर्ग्युमेंट ज्याला आपण उत्तर म्हणू शकतो तेही असं आहे की पैसे मिळतात तर ते कोणाला नको आहेत. थोडाच असा अर्थ असा होतो की पैसे घेतले म्हणजे मतं मिळणारच आहेत. नाही, बरोबर आहे, पैसे घेतले म्हणजे मतं मिळणार. त्याच्यापेक्षा त्याच्या मागच्या तुम्ही भावना पण बघितल्या पाहिजेत. लोक भावनाही बघतात, आम्ही त्या पटवून देऊ ना. एवढ्या दिवस बहिणींचं इतर ज्या सरकारला त्यांचं लक्ष नव्हतं आणि आता आमच्या सरकारचं लक्ष आहे. म्हणजे बारीक सारीक घरातल्या गृहिणीवर आमच्या सरकारचं लक्ष आहे म्हणून ही योजना आणली ना. त्यामुळे ह्या गोष्टीचा नक्कीच फायदा होणार. अगदी. आपण या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं काही आशावाद व्यक्त केलेला आहे, त्याला आपण नोंदवून घेतलंय आणि त्याचा पाठपुरावा नक्की करू. तुम्ही आलात JM डिजिटलच्या या प्लॅटफॉर्मवर, त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. आपण पहा JM डिजिटल आणि जोडलेले रहा अशाच नव्या विविध व्यक्तींच्या भूमिकांबाबत काय आहे त्यांच्या मनात.